नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडचे प्रकार आणि त्यांचे सोप्या उदाहरणांसह स्पष्टीकरण। म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, त्यांचे विविध प्रकार कोणते आणि कोणत्या प्रकाराचा कोणत्या परिस्थितीत फायदा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। आज आपण इथे या प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आणि त्यांचे विस्तार म्हणजे सखोल माहिती, प्रत्येक म्युच्युअल फंड प्रकारांबद्दल सखोल माहिती याचा प्रत्येक अलग व्हिडिओ आपण बनवूया। चला तर मग सुरुवात करूया। गेल्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याची व्याख्या काय असते हे सोप्या भाषेत उदाहरणांसकट समजून घेतले आहे। तरीही आपण आज याची थोडक्यात रिव्हिजन करूया। मित्रांनो, म्युच्युअल फंड म्हणजे एक असं साधन आहे जिथे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून तज्ञ व्यवस्थापक म्हणजे तिथली जी काही मॅनेजमेंट असते ती हे पैसे विविध ठिकाणी गुंतवते। हे विविध ठिकाण म्हणजे शेअर्स, बॉन्ड्स, डेब्ट इन्स्ट्रुमेंट आणि इतर गोष्टींमध्ये। यामध्ये गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवता येतो। आता या म्युच्युअल फंडच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया। मित्रांनो, म्युच्युअल फंडचे मुख्य 4 प्रकार आहेत। सर्वात पहिलं इक्विटी फंड, दुसरं डेब्ट फंड, तिसरं हायब्रिड फंड आणि चौथं मनी मार्केट फंड। चला आता या प्रत्येक प्रकाराचे सविस्तरपणे उदाहरणांसह थोडक्यात स्पष्टीकरण करूया। सगळ्यात पहिलं आहे इक्विटी फंड। इक्विटी फंड हे फंड असे आहेत जे मुख्यतः शेअर्समध्ये गुंतवणूक करतात। यामध्ये जोखीम जास्त असते, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे फंड चांगला परतावा देऊ शकतात। उदाहरण समजा आपण एखाद्या इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक केली आहे। या फंडचे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजमेंट हे आपले पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात। जर त्या कंपन्यांचे शेअर्स वाढले तर आपल्या गुंतवणुकीची किंमत देखील वाढते आणि त्यातून आपल्याला फायदा होतो। म्युच्युअल फंडचा दुसरा प्रकार आहे डेब्ट फंड। मित्रांनो, डेब्ट फंड हे असे फंड आहेत जे मुख्यतः बॉन्ड्स, ट्रेझरी बिल्स आणि इतर डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात। यामध्ये जोखीम कमी असते, परंतु परतावा सुद्धा त्याच्या तुलनेने कमी असतो। याचे उदाहरणामध्ये समजून घेऊया। समजा एखादा XYZ डेब्ट फंडमध्ये आपण गुंतवणूक केली आहे। या फंडचे व्यवस्थापक सरकारी बॉन्ड्स आणि उच्च श्रेणीच्या कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात। त्यामुळे आपल्याला स्थिर परतावा मिळतो, जो बँक ठेवीपेक्षा जास्त असू शकतो। मित्रांनो, म्युच्युअल फंडचा तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड। मित्रांनो, हायब्रिड फंडचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल। जशी एखादी गाडी पेट्रोलवर आणि CNG वर दोघांवर चालते त्याला हायब्रिड म्हणतात। मित्रांनो, हायब्रिड फंड हे फंड असे आहेत जे इक्विटी आणि डेब्ट दोन्ही प्रकारच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात। त्यामुळे या फंडामध्ये जोखीम पण कमी असते आणि तसा परतावा पण मिळतो। जोखीम आणि परतावा यांचे संतुलन असते। समजा आपण एखाद्या हायब्रिड फंडमध्ये गुंतवणूक केली। या फंडाचे व्यवस्थापक 60% रक्कम शेअर्समध्ये आणि 40% रक्कम बॉन्ड्समध्ये गुंतवतात। त्यामुळे आपल्याला शेअर्सच्या वाढीचा फायदा मिळतो आणि बॉन्ड्समुळे जोखीम कमी होते। आता मित्रांनो, शेवटच्या प्रकाराबद्दल आपण जाणून घेऊया। चौथा प्रकार आहे मनी मार्केट फंड। मित्रांनो, मनी मार्केट फंड हे फंड असे आहेत जे कमी कालावधीसाठी सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक करतात। हे फंड अत्यंत अल्प जोखमीचे असतात। आता उदाहरणामध्ये आपण समजून घेऊया। आपण एका मनी मार्केट फंडमध्ये गुंतवणूक केली आहे। या फंडाचे व्यवस्थापक अल्पावधीत परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात, जसे की ट्रेझरी बिल्स। त्यामुळे आपल्याला अल्प काळात सुरक्षित परतावा मिळतो। ही सगळी झाली मित्रांनो म्युच्युअल फंडच्या प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती। आता जर तुम्हाला म्युच्युअल फंड निवडायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड कसे निवडशाल? मित्रांनो, म्युच्युअल फंड निवडताना काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आता सर्वात पहिलं आपली गुंतवणूक उद्दिष्ट लक्षात घ्यायची आहेत। आपल्याला किती कालावधीत किती परतावा हवा आहे हे सर्वात पहिलं ठरवा। आणि दुसरं आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे तपासायचं। आणि तिसरं विविधता। आपल्या गुंतवणुकीत विविधता असावी।
इक्विटी, डेब्ट, हायब्रिड अशा विविध प्रकारात गुंतवणूक करा. आणि चौथं आहे शेवटचं, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य सल्लागाराची मदत घ्या आणि योग्य तो फंड निवडा. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडचे प्रकार आणि त्याच्या उदाहरणांचं स्पष्टीकरण तुम्हाला समजलंच असेल. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो, परंतु योग्य फंड निवडणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे भरपूर महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.